रोहनची छोटी जबाबदारी. रोहन नावाचा एक छोटा मुलगा होता. तो खूप खेळकर, आनंदी आणि मित्रांसोबत सतत मस्ती करणारा होता. पण एक समस्या होती. तो थोडा निष्काळजी होता आणि त्याला त्याची आई नेहमी सांगायची, रोहन, आता तू मोठा होत आहेस, थोडा जबाबदार बन रे. रोहन हसायचा आणि म्हणायचा, हो ग आई, करतो ना. पण तो ते मनावर घेत नव्हता. एक दिवस संध्याकाळी आईने त्याला बोलावलं. रोहन, जरा दुकानातून दूध, ब्रेड आणि थोड्या भाज्या घेऊन ये रे. रोहन म्हणाला, ठीक आहे आई, मी लगेच येतो. तो पैसे घेऊन बाहेर पडला. पण रस्त्यात त्याला त्याचे मित्र भेटले. ते क्रिकेट खेळत होते. एक मित्र म्हणाला, रोहन, चल ना, फक्त 5 मिनिटं खेळूया. रोहन थोडा विचारात पडला आणि म्हणाला, ठीक आहे, पण 5 मिनिटच बरं. वेळ कसा गेला कळलंच नाही. खेळता खेळता 5 मिनिटं 30 मिनिटात बदलली आणि मग 1 तास झाला. अचानक रोहन थांबला. अरे, आईने काम दिलं होतं. तो लगेच दुकानाकडे पळाला. पण तोपर्यंत दुकान बंद झालं होतं. रोहनच्या चेहऱ्यावर काळजी दिसू लागली. तो हळूच घरी गेला. आईने विचारलं, रोहन, सामान कुठे आहे? रोहनने मान खाली घातली आणि सगळं सांगितलं. आई रागावली नाही, पण शांतपणे म्हणाली, रोहन, काम लहान असो किंवा मोठं, ते वेळेवर करणं खूप महत्वाचं असतं बाळा. जर तू आधी काम केलं असतंस तर ही समस्या आली नसती. रोहनला आपली चूक समजली. तो म्हणाला, सॉरी आई, आता मी असं करणार नाही. दुसऱ्या दिवशी आईने पुन्हा त्याला बोलावलं. रोहन, आज पुन्हा दुकानात जाशील का? रोहन लगेच म्हणाला, हो आई, यावेळी मी आधी काम करेन. तो थेट दुकानात गेला. सगळं सामान नीट घेतलं, पैसे दिले आणि लगेच घरी परतला. घरी आल्यावर आई खूप खुश झाली. ती म्हणाली, वा, आज तू खूप छान काम केलं. रोहन हसत म्हणाला, आई, आता मला कळलं ग, आधी काम मग खेळ. त्या दिवसापासून रोहन हळूहळू बदलू लागला. तो वेळेवर अभ्यास करू लागला, आईला मदत करू लागला आणि सगळ्या कामांमध्ये जबाबदारीने वागू लागला. त्याचे मित्रही म्हणू लागले, अरे बा, रोहन खूप बदलला आहे. रोहन आनंदाने हसला. यावरून आपण काय शिकलो? वेळेवर आणि जबाबदारीने काम केलं तर जीवन सोपं आणि आनंदी होतं. असेच चांगल्या गोष्टी आणि गाणी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.